Good morning, everyone. Today we'll learn about disaster management. What is disaster? A sudden event that causes large-scale damage to life, property, and social aspect of nation or society is called disaster. Disaster are two main kinds generally. One is man-made and one is natural. नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जे संकट आपल्यावर उद्भवतात आणि दुसरं म्हणजे कृत्रिमरित्या जो माणूस घडवून आणतो. त्याला दोन टाईपचे डिझास्टर आहेत. त्याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर फर्स्ट इज अर्थक्वेक, फ्लड, स्टॉर्म, फॉरेस्ट फायर, सुनामी, लँडस्लाईड, सायक्लॉन. म्हणजेच भूकंप, पूर, वादळ, वणवा लागणे, सुनामी, लँडस्लाईड म्हणजे जमीन घसरणे, सायक्लॉन ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, चक्रीय वादळ. आता आपण पाहूया, तुम्हालाही प्रश्न पडत असेल की हे डिझास्टर किंवा हे जे संकट आहेत ती का येतात आणि कशी येतात. पहिलं आपण पाहूया अर्थक्वेक म्हणजे भूकंप. अर्थक्वेक काय असतं. अर्थक्वेक आर शेकिंग, रोलिंग और सडन शॉक ऑफ द अर्थ सरफेस. दीज आर अर्थ्स नॅचरल मीन्स ऑफ रिलीजिंग स्ट्रेस. अर्थक्वेक कॅन बी फेल्ट ओव्हर लार्ज एरिया अल्दो दे युजली लास्ट लेस दॅन 1 minute. म्हणजे पृथ्वीच्या कोरमध्ये किंवा गर्भामध्ये जे लावा वगैरे असतं त्याच्यामुळे जे स्ट्रेस जनरेट होत राहतं ते स्ट्रेस रिलीज करण्याची प्रक्रिया म्हणजेच भूकंप. आणि हे 1 मिनिटापेक्षा जास्त सहसा राहत नाही, पण हे तेवढंच डेडली आणि डेंजरस असतं. दुसरं आहे फ्लड्स. 27 जुलैचा पाऊस 2006 सालचा सगळ्यांच्याच लक्षात आहे. किंवा आत्ताही मुंबईमध्ये किंवा कुठेही पुरांमुळे काय परिस्थिती होते किंवा जास्त पावसामुळे काय परिस्थिती आहे सगळ्यांना अवगत आहेत. फ्लड म्हणजे काय. अ फ्लड इज अ राईज ऑफ वॉटर विथ नो प्लेस टू गो. फ्लड कम्स इन ऑल डेप्थ फ्रॉम जस्ट अ कपल ऑफ इंचेस टू मेनी फीट्स. फ्लड्स अकर ऑल ओव्हर द वर्ल्ड. कॉज ऑफ फ्लड include cyclone, broken dams, rapidly thawing rain, heavy slow moving rain or repeated rains. This can be the reasons for flood. हे सगळी फ्लड जे असतो, जो पूर असतो तो भारतातच नाही पूर्ण जगभरात असतो. रिसेंटली गेल्या वर्षी आपण पाहिला की तो ह्युस्टनमध्ये कंटिन्युअस रेनमुळे ह्युस्टनमध्ये होता 2 वर्षापूर्वी. आता भारतातही आला, चायनामध्येही बऱ्याच ठिकाणी पूर होता. म्हणजे जे नैसर्गिकरित्या आलेले जे संकटं असतात ती सगळ्याच ठिकाणी असतात आणि सगळ्यांनाच सामोरे जायचं असतं. दुसरं आहे वादळ, स्टॉर्म. अ स्टॉर्म इज एनी डिस्टर्ब स्टेट ऑफ ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडी ॲटमॉस्फेरिक स्पेशली अफेक्टिंग इट्स सरफेस स्ट्रॉंगली इम्प्लाइंग सिव्हिअर वेदर. अ स्टॉर्म मे बी मार्क्ड बाय स्ट्रॉंग विंड, हेल, थंडर, लाइटनिंग, हेवी रेन अँड स्ट्रॉंग विंड्स ॲज अ टॉपिकल सायक्लॉन. प्रेशर ड्रॉप किंवा हवाच्या दाबामध्ये जर कमी प्रमाणात आलं किंवा प्रेशर ड्रॉप झाला किंवा स्लाईट व्हॅक्यूम जरी निर्माण झालं किंवा मोस्ट ऑफ द टाईम हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेही होतं. दीज आर द कॉजेस फॉर स्टॉर्म्स. तिसरं आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे वणव्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे ह्याच्यात. नंतर आहे सुनामी. सुनामी हे सगळ्यांना माहितीच असेल. सुनामी इज अ सिरीज ऑफ वेव कॉज्ड बाय अर्थक्वेक ऑर undersea volcanic eruption, but as the waves travel inland they build up to higher and higher heights of the depth of the ocean decreases. The speed of tsunami waves depend on the ocean depth rather than the distance from the source of the wave. सुनामी महत्त्वाचा म्हणजे यांच्या ज्या लाटा असतात त्या खूप उंच असतात आणि हे जे व्हॉल्कॅनिक इरप्शन समुद्राच्या खालच्या तलावावर होतं त्याच्यामुळे हे
कॉज होतात, म्हणजे त्याच कारणामुळे सुनामी इरप्ट होते. नंतर आहे लँडस्लाईड, देन सायक्लॉन, चक्रीय वादळ. अशा प्रकारची बरीच नॅचरल संकटं असतात. देन ही जी संकटं असतात ती काय आपल्या हातात आहेत का? त्या नैसर्गिकरित्या आहेत. तर ह्यांना कसं कंट्रोल करायचं, तर ह्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट करणं फारच गरजेचं आहे. की जरी ही संकटं उद्भवली तर मानवी जीवाला जास्त धोका न होता किंवा कमीत कमी त्रासांमध्ये ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, ह्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट असतं. सो व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट? Community participation and disaster management are closely related. Taking steps to prevent disaster, making plans to face disaster, and developing the capacity for that is called disaster management. To prevent or reduce damage caused by natural or man-made disaster, emergency planning and management is required. आता ह्याच्यासाठी प्रिव्हेन्शन काय आहेत हे आपण ह्या स्लाइडमध्ये पाहूया. रिमिडल अँड प्रिव्हेन्शन मेजर्स इथे दिलेले आहेत. म्हणजे कीप वॉचिंग TV, रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. म्हणजे करंट अफेअरमध्ये तुम्हाला लक्षात घेणं पाहिजे. न्यूजपेपर वाचत जावा, न्यूजमध्ये बघत जावा कुठे चान्सेस आहेत किंवा पुराची स्थिती वाढते कमी होते, किंवा जे आपले हवामान खाते आहे त्यांच्या पण निदर्शनाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. देन यूज ऑफ बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल. Heed the warning issues by the meteorological department carefully. Hear the warning issued by the meteorological department carefully. Use the website www.imd.gov.in. ह्यांना कंटिन्युअस आपल्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. आता फर्स्ट एड काय, जर आपल्याला ह्या डिझास्टरमध्ये जर आपल्याला काही झालं किंवा काही लागलं तर आपल्याला कसे उपचार करायचे, प्राथमिक उपचार हे माहिती असणं फार गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. जर समजा एक्सटर्नल ब्लिडिंग झाली तर त्यांना कसं ट्रीट करायचं. जर छोटा मोठा बर्न असेल, मायनर बर्न असेल, नॉट अ सिव्हिअर बर्न, देन आपण त्याच्यावर कसं ट्रीट करू शकतो. म्हणजे थंड पाणी टाकू शकतो, किंवा कधी कधी आपली आई म्हणते ना की बाबा ह्याच्यावर आता शाई लावा किंवा टूथपेस्ट लावा, त्याच्याने थंड हवा पडेल. काही ठिकाणी असं दिलेलं आहे की कवर वुंड्स युजिंग ड्राय ड्रेसिंग. देर आर लॉट्स ऑफ इझी मेथड ॲज गिवन हिअर, सो वी हॅव टू गो थ्रू दॅट. जर सिरियस बर्न असेल तर काय करायचं, त्याचे हे प्राथमिक उपचार इथे दिलेले आहेत. सनस्ट्रोक असेल तर काय करायचं, जर एखाद्याला स्नेक बाईट झाला तर काय करायचं, किंवा डॉग बाईट झालं तर काय करायचं. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या स्लाईड्समध्ये दिलेल्या आहेत. तर आपण एक करून ग्लो थ्रू एक करून पॉईंट वाचले तर आपल्याला त्याबद्दल बरीच काही चांगली माहिती मिळेल. आणि शेवटी तुम्हाला जर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता हे दिलेलं आहे. पोलीस, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स किंवा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी त्यांना तुम्ही हेल्प मागू शकता हेल्पलाईन नंबरपासून. थँक्यू.